नमस्कार मित्रांनो, राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे आणि याचीच प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. निधी याचा वितरित करण्यात येणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून 21 ऑगस्ट 2024 रोजी याचं पोर्टल देखील लॉन्च करण्यात आलेलं आहे. ज्या पोर्टलबद्दल आपण यापूर्वी देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची माहितीसुद्धा आपण घेतलेली आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून कृषी सहाय्यकाला या पोर्टलच्या माध्यमातून लॉग इन करून शेतकऱ्याला आणि अधिकाऱ्याला माहिती भरता येणार आहे आणि याच पोर्टलच्या माध्यमातून वितरणाची माहितीसुद्धा घेता येणार आहे. पण मित्रांनो, ही पोर्टल सध्या ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याचा डाटा अद्याप अपडेट करण्यात आलेला नाही. पण बरेच काही असे शेतकरी लॉग इन करत आहेत. त्यांना लॉग इन करत असताना आपली KYC पूर्ण झालेली नाही अशा प्रकारचा एरर दाखवत आहे आणि याच्याचमुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असा निर्माण झालेला आहे की नेमकं कापूस आणि सोयाबीन कापूस अनुदानासाठी KYC कशी करायची. मित्रांनो, हे अगदी बरोबर आहे, पण जो तुमच्या मनात पडलेला प्रश्न आहे तो आपण बघू आणि याची सविस्तर माहिती आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊच. आणि बरेच जण काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की KYC झालेली नाही, तर मग KYC कशी करणार, या नवीन पोर्टलमध्ये कधी लॉन्च होणार, याची संपूर्ण माहिती आपण बघू. मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर कापूस आणि सोयाबीन या शेतकऱ्यांचा जो डाटा आहे, आधार आणि आधारचं जे KYC आहे, हे लेखी स्वरूपामध्ये आपल्या कृषी सहाय्यक आहेत यांच्याकडे जमा करण्यात येत आहेत आणि ज्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत त्या जे शेतकरी आधारचा डाटा आणि बँकेचा डाटा याच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. आणि जर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर सामायिक क्षेत्रधारकांना एका शेतकऱ्याचं जे निवड करून त्यांना आधारचा डाटा कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून घेतला जात आहे आणि अशा प्रकारचा हा डाटा घेतल्यानंतर यादीतील शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर पुढे कृषी विभागाच्या माध्यमातून याच्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. मित्रांनो, ही सगळी माहिती अपडेट करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून PM किसान अर्थात नमो किसानचा झाला, याची जी काही लाभार्थी आहेत याचा जो डाटा आहे तो डाटा या सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी जी काही DBTची प्रक्रिया आहे यांच्याशी जोडल्या जाणार आहे. अर्थात त्या ठिकाणी असलेला डाटा हा ऑटोमॅटिक इकडे घेतला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी PM किसानचा KYC केलेला आहे त्या शेतकऱ्यांची KYC बाय डिफॉल्ट या अनुदानासाठी होणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारची KYC करण्याची गरज पडणार नाही. परंतु बरेच काही शेतकरी असे आहेत की जे PM किसानचा लाभार्थी नाही किंवा नमो शेतकरीचा लाभार्थी नाहीत. मग यांचं काय? पण त्यांच्याकडे सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्याचे जे असतील त्यांना आधारचा डाटा हे ऑफलाईन घेतला जाणार आहे. त्यांना KYC ऑफलाईन केली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील याच पोर्टलवरती ऑप्शन येणार आहे. याच्या संदर्भात नवीन एखादं पोर्टल येईल. जर याची संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण अद्याप देखील याच्या संदर्भात कुठलीही कार्यपद्धती सांगण्यात आलेली नाही. परंतु साधारणपणे SC आणि SC ॲग्रीड DBT हे जे नवीन पोर्टल आहे, याच पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याची KYC पार पाडण्याची प्रक्रियासुद्धा पुढे अंमलबजावणी केली जाऊ शकते आणि त्याची संदर्भात जे अपडेट येतील ते आपण वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडं तास तरी हे पोर्टल अपडेट होणं सुरू आहे. जी माहिती जी आहे थोडंसं नवीन याच्यामध्ये काही नवीन टॅब आहे, नवीन येणार आहेत. ज्या शेतकऱ्याची KYC झालेली आहे त्या शेतकऱ्याचं जर बघितलं तर आपला आधार नंबर टाकावा लागणार आहे. आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकणार आहे. OTPसुद्धा याच्यामध्ये मागितले जाणार आहे. OTP घेतल्याच्यानंतर पुढे जे लॉग इन व्हायचं ते होत नाहीत. तर का होत नाही ते या KYCसाठी या नवीन पोर्टलसाठी नवीन एक ॲप्लिकेशन लॉन्च होणार आहे. ही जी सर्व प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन काहीतरी माहिती देईपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे आणि जे काही सविस्तर अपडेट येईल ते आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघू. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.